हाय फ्रेंड्स, आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर 26 पॉवर पॉइंट होम मेनू त्यातील फॉर्मॅटिंगचा पहिला पार्ट पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आज आपण हा जो पॉवर पॉइंट मधील होम मेनू आहे त्यातील क्लिपबोर्ड असेल ग्रुप, स्लाइड ग्रुप आणि फाउंड ग्रुप हे तीन ग्रुप काय करणार आपण तर पाहणार आहोत। त्याआधी आपण पहिल्यांदा बघूया बेसिक गोष्टी, म्हणजेच ही जी आहे याला काय म्हणायचं, स्लाइडचा व्ह्यू म्हणायचं। ती ही स्लाइड जी आहे ही मोठी स्लाइड इथं दिसते, एकाखाली एक सगळ्या स्लाइड काय असतात येतात। जसं की इथं न्यू स्लाइडवर क्लिक केलं की नवीन स्लाइड आली का, अशा नवीन स्लाइड करतात एकाखाली एक येत असतात, यांना काय म्हणायचं स्लाइड म्हणायचं। यामध्ये बघा क्लिक अँड टायटल, इथं आपण आपल्याला जो हवा तो टाइप शब्द करू शकतो। जसं की केलं प्रणाली कम्प्युटर हा शब्द टाइप केला, इथं केलं राम जाधव एक नाव कॉमनली टाइप केलं। हे बघा इथून माऊस आपण इथून हलवू पण शकतो याला। आपण बघणार आहोत क्लिपबोर्ड ग्रुप। क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये काय काय येतं तर पहिल्यांदा तो मेनू कॉपी पेस्ट आणि कट पेस्ट। आता कॉपी म्हणजे काय, जो सिलेक्ट केलेला शब्द आहे तो कॉपी करणे, याचा अर्थ काय होतो की आपण जो कॉपी केलेला शब्द आहे तो आपल्याला हव्या तेवढ्या वेळा पेस्ट करू शकतो। यामध्ये ओरिजिनल डेटा जो आहे तो आहे असंच राहतो आणि त्याचा डुप्लिकेट डेटा आपल्याला हवा तेवढ्या वेळा पेस्ट करेल तेवढ्या वेळा काय होतो तयार होत असतो। जसं की बघा इथं हा शब्द मी सिलेक्ट केला, इथून कॉपी केलं, इथं राम जाधवच्या पुढे क्लिक केलं, इथून बघा पेस्टवर क्लिक करायचं किंवा त्याची शॉर्टकट कीज आहे Ctrl+V। जेवढ्या वेळा मी इथं पेस्टवर क्लिक करेन तेवढ्या वेळेस काय होतं तो शब्द पुन्हा पुन्हा इथं तयार होत आहे, बघा तुम्ही बघू शकता। त्यानंतर येतो कट पेस्ट। कट पेस्ट म्हणजेच काय तर सिलेक्ट केलेला शब्द आहे, काय होणार सिलेक्ट केलेला शब्द आहे तो शब्द मूव्ह करण्यासाठी काय करतो आपण कट पेस्टचा उपयोग करतो। म्हणजे इथून कट केलं की तो शब्द इथून मूव्ह होणार, जिथं मी पेस्ट करेन, जसं इथं मी पाठीमागे क्लिक केलं, इथं मी पेस्ट केलं, मग जेवढ्या वेळा पेस्ट करेन तेवढेच तो काय होतो इथं पेस्ट होतो, म्हणजे हा डेटा येतो। फक्त इथं काय होतं ओरिजिनल डेटा जो आहे तो मूव्ह होतो आणि कॉपी पेस्टमध्ये काय होतं ओरिजिनल डेटा जो आहे तो आहे असाच राहतो। कट आणि कॉपी सोबत काय करतो आपण, हा जो पेस्ट ऑप्शन आहे तो पेस्ट करण्यासाठी यूज करत असतो। त्यानंतर येतो फॉर्मॅट पेंटर। याचा उपयोग काय, जर समजा मी एखाद्या शब्दाला फॉर्मॅटिंग केलं असेल, जसं ह्याला मी काय केलं इथं फाउंडचा कलर चेंज केला, येलो केला, इथून बोल्ड केलं, इथून फाउंड चेंज केला। हे जे फॉर्मॅटिंग आहे हे फॉर्मॅटिंग मला आहे असं यूज करायचं असेल, फक्त फॉर्मॅटिंग काय करायचं आहे कॉपी करायचं आहे। ह्यातला टेक्स्ट कॉपी करायचं आहे का तर नाही आहे, हे फक्त मला फॉर्मॅटिंग काय करायचं आहे कॉपी करायचे आणि ते दुसऱ्या टेक्स्टला द्यायचं असेल तर त्यासाठी काय करतो आपण फॉर्मॅट पेंटरचा यूज करतो। कसं करायचं, पहिल्यांदा शब्द सिलेक्ट करायचा, फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं, म्हणजे काय आलं हा फॉर्मॅट पेंटरमधलं फॉर्मॅट काय आलं कॉपी झालं। यानंतर पेस्ट कसं करायचं हे तर ज्या डेटाला मला हे फॉर्मॅटिंग द्यायचं आहे तो डेटा सिलेक्ट करायचा, माऊसच्या लेफ्ट की दाबून धरायची आणि सगळा डेटा सिलेक्ट होईपर्यंत ते करायचं, माऊसचा जो लेफ्ट की दाबून धरली आहे ती मला सोडायची नाही, मला इथपर्यंत काय करायचं एवढ्या डेटाला हा फॉर्मॅट द्यायचा आहे। मग मी एवढं काय केलं सिलेक्ट केलं, सोडलं, बघा आला का फॉर्मॅटिंग सेम तसं यासारखंच। म्हणून काय होतं फॉर्मॅट कॉपी करण्यासाठी आपण काय करतो फॉर्मॅट पेंटरचा यूज करतो। तर त्यानंतर येतो स्लाइड्स ग्रुप। यामध्ये काय येतं नवीन स्लाइड, एखादी नवीन स्लाइड मला घ्यायची असेल तर इथं काय करतो आपण न्यू स्लाइडवर क्लिक करायचं, इथं न्यू स्लाइडवर डायरेक्ट क्लिक केलं की बाय डिफॉल्ट टायटल ची जी स्लाइड आहे, कोणती स्लाइड टायटल अँड कंटेंट का टायटल स्लाइड ही जी आहे ती टायटल अँड कंटेंटची स्लाइड काय आली बाय डिफॉल्ट आलेली आहे। आता मी इथं केलं न्यू स्लाइडवर क्लिक केलं, आली का बघा टायटल अँड कंटेंटची स्लाइड ही बाय डिफॉल्ट येते। जर मला दुसरी स्लाइड इन्सर्ट करून घ्यायची असेल एखादी वेगळी तर इथे यायचं, यातली मला जी हवी ती इथून मी घेऊ शकतो। मला असं वाटलं की ह्या दोन स्लाइडच्या मध्ये काय करायचं आहे मला एक स्लाइड इन्सर्ट करून घ्यायची आहे तर इथं मध्ये क्लिक करायचं, न्यू स्लाइडवर यायचं, इथून मला टू कंटेंटवाली घ्यायची असेल तर इथं टू कंटेंटवर क्लिक करणार, आली का इथून मला हवी ती मी काय करू शकतो कंटेंटची स्लाइड घेऊ शकतो। आता मी एखादी स्लाइड इन्सर्ट करून घेतली, त्याचं मला लेआउट चेंज करायचं असेल, लेआउट म्हणजेच काय, आता ही टायटल स्लाइड आहे त्या टायटल अँड कंटेंटमध्ये कन्वर्ट करायचे आहे, बघा झाली का चेंज। टायटल अँड कंटेंटची आहे ती टू कंटेंटमध्ये करायची आहे किंवा टू कंटेंटचा आहे तो टायटल स्लाइडमध्ये करायचे आहे। यासाठी काय करतो आपण
लेआउटचा उपयोग करतो. इथून आपला जो स्लाईडचा लेआउट आहे तो आपण हाय असा सिलेक्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर ऑप्शन येतो रिसेट. रिसेट म्हणजे काय, तर आपलं जसं पहिलं होतं बाय डिफॉल्ट पोझिशन असेल, साईज असेल, फॉर्मॅटिंग असेल, ते आहे असं करायचं असेल तर ते काय करायचं, रिसेटवर क्लिक करायचं. स्लाईड सिलेक्ट करायची, रिसेटवर क्लिक करायचं. बघा आलं का पहिलं आहे असं. इथून काय होतं, पहिलं जसं आपलं आहे तसं आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर ऑप्शन येतो सेक्शन. आता माझं सेक्शन काय असतील म्हणजे ह्या ज्या स्लाईड आहेत सगळ्या ह्याचं डिवायडेशन करायचं असेल, जसं की मला करायचं आहे पहिल्या 3 स्लाईड आहेत त्याचं सेक्शन ॲड करायचे आहे. इथं सेक्शन यायचं, ॲड सेक्शन केला. बघा 3च्या खालच्या स्लाईडचा नवीन सेक्शन झाला, त्याच्यावरचं काय आला, सेक्शन वेगळा झाला. इथं अजून एक मला सेक्शन ॲड करायचं तर इथे येणार, अजून सेक्शन येणार, ॲड सेक्शन आलो. बघा झाले का, हा एक सेक्शन वेगळा झाला, हा एक सेक्शन वेगळा, म्हणजे काही ग्रुप झाले थोडक्यात याचे. मला सेक्शन रिमूव्ह करायचं असेल तर एक सेक्शन रिमूव्ह करायचं तर रिमूव्ह सेक्शनवर क्लिक करायचं. सगळे करायचे असतील तर रिमूव्ह ऑलवर करायचं. रिमूव्ह सेक्शन केलं, बघा हा एक गेला फक्त, हा आहे असा राहिलेला आहे इथं. त्यानंतर येतो फाउंड टू ग्रुप. याचा उपयोग काय करतो, तर सिलेक्ट केलेला डेटा आहे त्याला आपण आपला हवा तो फाउंड इथून देऊ शकतो. जसं की मला वाटलं एरिया नॅरो द्यायचा, मी इथून दिला. मग जो हवा तो काय करू शकतो आपण इथून देऊ शकतो. त्यानंतर फाउंड साईज. इथं बघा मी सिलेक्ट केलेलं जे आहे इथं जसं मी चेंज करत तसं इथं काही पीडीच आहे ते तुम्ही बघायचं आहेत. इथं बघा आता मी फाउंड साईज आहे, जसं मी साईज कमी जास्त करतोय, जसं माऊस पॉईंटर ज्याच्यावर नेतोय तसं तर काय होतं साईज कमी जास्त होते. इथून आपल्याला हवी तेवढी साईज आपण घेऊ शकतो. मला वाटलं इथं 50.5 साईज घ्यायची आहे तर मी इथं माऊसनं काय गोष्ट हे कीबोर्डनं काय गोष्ट टाईप पण करू शकतो 50.5 आणि एंटर बटन प्रेस करतो. आलं का बघा 50.5. त्यानंतर येतो इन्क्रीज फाउंड साईज. यानं काय होते तर सिलेक्ट केलेल्या डेटाची फाउंड साईज काय होते वाढत जाते. जसं बघा इथं क्लिक केलं वाढते का फाउंड साईज. त्यानंतर इथं काय होते डिक्रीज म्हणजे काय सिलेक्ट केलेल्या डेटाची फाउंड साईज कमी होत जाते. याने इन्क्रीजनं वाढते, डिक्रीजनं कमी होते. त्यानंतर ऑप्शन येतो क्लिअर ऑर फॉर्मॅटिंग. म्हणजे काय, जेवढं मी फॉर्मॅटिंग केलं आहे ते सगळं मला क्लिअर करायचं असेल, जसं की फाउंड साईज असेल, फाउंड स्टाईल असेल, जसं की एखादा मी कलर दिला असेल किंवा अजून काही दिलं असेल ते सगळं मला क्लिअर असेल तर काय करायचं, क्लिअर ऑर फॉर्मॅटिंग क्लिक करायचं, डाटा सिलेक्ट करून. बघा जसं पहिलं होतं स्टार्टिंगला तसं आलेलं आहे इथं. त्यानंतर येतो बोल्ड. आता इथं साईज वाढवतो मी, तुमच्या लक्षात येईल फरक काय होतो तो. बोल्ड म्हणजेच काय, थोडंसं जाड होतं बघा, कंटेंट सिलेक्ट केला झाला का बघा, डार्क दिसतोय आणि जाड दिसतोय. मला काढून टाकायचं तर पुन्हा इथं क्लिक करायचं, इथून तो निघून जातो. इटॅलिकनं सेम काय होतं, सिलेक्ट केलेला डेटा काय होतो तिरका होतो. झाला का तिरका, काढून टाकायचं तर सेम इथं क्लिक करायचं. अंडरलाईननं पण सेम, जेव्हा डेटाला अंडरलाईन द्यायची आहे तेवढी सिलेक्ट काय करायचं, डेटा सिलेक्ट करायचा आणि यूवर इथं क्लिक करायचं. मग काय होतं, ही अंडरलाईन बाय डिफॉल्ट येते. याचा शॉर्टकट कीज काय, Ctrl+U. काढून टाकायचं तर पुन्हा इथं क्लिक करायची. त्यात येतो टेक्स्ट शॅडो. जो मी सिलेक्ट केलेला टेक्स्ट आहे त्याला शॅडो द्यायचा असेल पाठीमागं थोडासा तर काय करायचं, इथं क्लिक करायचं. बघा इथं शॅडो आला आहे पाठीमागं बॅकग्राऊंडला. काढून टाकायचं तर पुन्हा इथं क्लिक करायचं. त्यानंतर येतो स्ट्रिक्ट आउट. याचा अर्थ काय होतो, एखादा शब्द चुकला असेल आपला तर आपण काय करतो त्याविषयी आडवी रेष वळतो. सेम अशी मला सिलेक्ट केलेल्या डेटावर रेष वडायची असेल तर इथं क्लिक करायचं. आले का रेष, ती काढून टाकायचं तर पुन्हा इथं क्लिक करायचं, इथून ती रेष काय होते निघून जाते. त्यानंतर कॅरेक्टर पेसिंग. याचा उपयोग काय होतो, हे जे कॅरेक्टर आहेत जसं की पी आहे, आर आहे, ए आहे, ह्यांच्यामध्ये जे अंतर आहे त्याला काय म्हणतो आपण कॅरेक्टर पेसिंग. इथून आपला हवं तेवढं आपण घेऊ शकतो. व्हेरी टाईट म्हणजे एकदम जवळ, टाईट म्हणजे जवळ, नॉर्मल म्हणजे जे आता आहे ते, लूज म्हणजे थोडंसं लांब, व्हेरी लूज म्हणजे अजून लांब. मला जर कस्टमाइज करायचं असेल तर इथून आपण कस्टमाइजसुद्धा करू शकतो. त्यानंतर इथं येतो चेंज केस. चेंज केस म्हणजे काय, तर याचा उपयोग काय होतो, सिलेक्ट केलेल्या डेटाचा केस बदलण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यामध्ये अनेक प्रकार असतात, 4 प्रकार येतात. पहिला आहे तो सेंटेन्स के. हा जो दिसतोय तो काय सेंटेन्स केस आहे. याचा उपयोग काय होतो, तर सिलेक्ट केलेलं वाक्य असेल किंवा डेटा असेल त्यातील वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल, ज्यासाठी काय करतो आपण सेंटेन्स केसचा यूज करतो. त्यानंतर लोअर केस येतो. जो सिलेक्ट केलेलं डेटा ते सगळं लोमध्ये स्मॉल लिपीत पाहिजे असेल तो लोअर केसचा काय करायचं तर उपयोग करायचा, सगळं काय होतं स्मॉलमध्ये येतं. त्यानंतर येतो अप्पर केस. सिलेक्ट केलेल्या डेटामध्ये सगळे अक्षर असतील ती कॅपिटलमध्ये पाहिजे असेल तर अप्पर केसचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर येतो कॅपिटल ईच वर्ड. याचा उपयोग काय होतो, सिलेक्ट केलेल्या शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकी सगळं स्मॉल हवं असेल तर कॅपिटल ईच वर्डवर क्लिक करायचं. त्यानंतर इथं ऑप्शन येतो बघा सगळ्यात शेवटचा टॉगल केस.
जर सिलेक्ट केलेल्या डेटाचं पहिलं अक्षर स्मॉल आणि बाकी सगळं कॅपिटल हवे असतील तर टॉगल केसवर क्लिक करायचं. त्यानंतर इथं शेवटचा ऑप्शन आहे फाउंड कलर. फाउंड कलरचा उपयोग काय होतो, तर आपण जो टेक्स्ट सिलेक्ट केला आहे त्याला मला हवा तो कलर येण्यासाठी काय करतो, आपण इथं फाउंड कलरचा यूज करत असतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण MS पॉवरपॉईंटमधील होम मेनूमधील क्लिपबोर्ड, स्लाइड आणि फाउंड ग्रुप पाहिले आहेत. थँक्यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.